हेल्दी मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनवलेला आहे। तर हेल्दी ह्यासाठी म्हणले की मी हे नाश्ता बनवलेला आहे रव्यापासून। तर आधी तेलामध्ये जिरे टाकून घेतलं आणि पाणी टाकलं त्यात, जसं आपण उपमा बनवताना तसंच, पण उपम्यामध्ये आपण गाजर वगैरे टाकत असतो। तर मी ह्यात काही टाकलं नाही, मीठ आणि जिरे टाकले एवढंच आणि नंतर रवा टाकून त्याला मस्त हटवून घेतलं, म्हणजे रवा शिजावा व्यवस्थित असं। आणि थोडं वेळ ठेवून टाकले तसंच, म्हणजे रवा शिजला तर आपल्याला तळवताना खूप छान लागतात। आणि नंतर शिजल्याच्या नंतर माझा रवा असं होता, ह्यामध्ये बटाटे टाकायला पाहिजे होतं, पण माझ्याकडे बटाटे नव्हतं म्हणून मी टाकले नाही। तुम्ही बटाटे पण टाकू शकता, चवीला खूप म्हणजे खूप छान लागतं। आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याचे वडे बनवून घेतले। आपण जसं उडीद डाळीचे वडे बनवताना तसेच वडे बनवले आणि नंतर ह्याला डीप फ्राय केलं। तुम्ही शॅडो फ्राय पण करू शकता, पण मी डीप फ्राय केले आणि एवढे मस्त लागत होते ना। त्यासोबत आपण शेंगदाण्याची किंवा नारळाची चटणी बनवू शकता। आमच्या इकडे तर सरासरी आम्ही शेंगदाण्याची चटणी बनवतो, म्हणून मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि एवढं छान लागत होतं ना, म्हणजे लाईट भूक लागलेली असेल आणि जर आपल्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर फटाफट असा 10 मिनिटामध्ये नाश्ता रेडी होतो आणि हेल्दी आहे ते। आपण लहान लेकरांना पण देऊ शकता, नाहीतर बाहेरचं आपण चटरपटर काही जरी आणलं तरी लहान लेकराला द्यायला एखादी वेळेस विचार करावा लागतो, पण हे असंच जर बनवून दिलं ना घरी तर लेकरं पण आवडीनं खातील आणि चवीला पण मस्त लागेल आणि हेल्दी आहे। असे झाले होते माझे वडे आणि हे तर खूप आनंदाने, म्हणजे खूप छान खात होते, ह्यांना खूप छान आवडलं हे। तर माझी अशी होती रेसिपी, आवडली का कमेंटमध्ये सांगा। चला भेटू पुन्हा, बाय।